मित्रांनो, तुझेच मी गीत गात आहे या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मल्हार विक्रमला म्हणतो, तुम्ही माझ्या मुलीची काळजी मला दाखवलीत, बरोबर माझ्या बायकोविषयी तुम्हाला काळजी वाटली हे ठीक आहे, आणि यानंतर मला फोन करायचा नाही. तेव्हा हे गप्प बस मल्हार, कारण मी तुझा सासरा आहे. हे बघ, माझी मुलगी आणि माझी नात तुझ्याकडे आहे म्हणून मला काळजी वाटली, बाकी काहीच नाही. पण माझ्या नातीचा बाप तू आहेस आणि माझ्या मुलीचा नवरा आहेस म्हणून मी फोन केला, बाकी काही नाही. तू शुभंकर ठाकूरचा खून केला असेल तर आत्ताच्या आत्ता कबूल कर, नाही तर परिणाम भोगावे लागतील. त्यावरती मल्हार म्हणतो की मी केला नाहीये, मी तुम्हाला सांगितलं ना एकदा, असं म्हणून तो फोन कट करतो. इकडे विक्रमला आता खूप राग येतो. तेव्हा तावडे आता मल्हारकडून फोन मागतो आणि म्हणतो की जर तुम्ही खरंच खून केला असेल ना मल्हार, तर तुम्ही आता गुन्हा कबूल करा, नाही तर इथे जेलमध्ये सडत बसायला लागेल. त्यावरती मल्हार म्हणतो की तुम्हाला शोधच घ्यायचा आहे ना की कुणी खून केलाय ते, तर मी केलेला नाहीये. तर तुम्हाला कोणाची चौकशी करायचीच असेल तर विक्रम राजाध्यक्षाची जाऊन चौकशी करा, असं म्हणून रागातच तो आता तावडेकडे पाहतो. तेव्हा तावडे म्हणतो, कायदा हातात घ्यायला लावू नका, विक्रम राजाध्यक्ष हे खूप मोठे आहेत. तर दुसरीकडे स्वरा आणि मोनिका या दोघीही रूममध्ये असतात. तेव्हा मोनिकाचं खूप डोकं दुखत असतं. मनातल्या मनात ती विचार करत असते, हे सगळं काही झालंय नाही या स्टुपिड स्वरामुळे. तर आता मोनिकाचं खूप डोकं दुखतंय ते पाहून स्वरा म्हणते, मी तुमचं डोकं चेपून देऊ का मनुका काकू? तेव्हा माझ्या अंगाला अजिबात हात लावायचा नाही, तुझी ती लायकी सुद्धा नाही, तुला सांगितलंय ना एकदा बाजूला थांब म्हणून, असं मोनिका भयंकर चिडते. तेव्हा आता स्वराबरोबर तिला म्हणते, काकू तुम्ही असं काय करताय हो, चेपून देते ना मी डोकं. मी मला काय सांगितलं होतं की जर मी तुमचं सगळं काही ऐकलं तर मग माझ्या मल्हार गुरुजींना तुम्ही लवकरात लवकर सोडवणार. तेव्हा मोनिका आता एकदम शांत होते आणि म्हणते, हो मी तुला प्रॉमिस केलेलं माझ्या आहे लक्षात, कारण की माझा तो नवरा आहे, माझ्या पिहूचा डॅड आहे म्हटल्यावर सगळ्यात जास्त तुझ्यापेक्षा काळजी मला त्याचीच जास्त असणार ना, मग मी त्याला सोडवण्याचे 100% प्रयत्न करणारच आणि तुझ्यासमोर आणून उभं करणार. तेव्हा स्वरा खुश होते. आता मनातल्या मनात मोनिका विचार करते, या स्टुपिड स्वराचं काय ऐकायचंय आणि हिला आता घराबाहेर कसं काढायचं हे फक्त मीच पाहणार. स्वरा, अगं तू माझी निवड करून खरंच खूप मोठं माझं काम करून टाकले, कारण आत्तापर्यंत तुझ्या पाठीमागे उभं राहायला कुणी ना कुणी होतंच आणि आज कुणीही नाही आहे, कारण तू एकटीच माझ्या तावडीत सापडली आहे. आता तुझ्याबरोबर मी काय काय करते ना ते बघच, असं म्हणून मोनिका आता काय करायचं स्वराबरोबर याचा प्लॅन करत असते. तेवढ्यातच आता विक्रमचा तिला मेसेज येतो की मला अर्जंट भेट म्हणून. तेव्हा मोनिकाचा हा प्लॅन तसाच राहतो. तर मोनिका आता स्वराला म्हणते, बाती या रूम बाहेर जायचं नाही, मी थोड्या वेळात येतेच, माझं अर्जंट काम आहे. तेव्हा ठीक आहे असं स्वरा म्हणते आणि आतून दार लावून घेणार असते. मोनिका तेथून गेल्यानंतर आता मंजुळाबरोबर तिच्यावर नजर ठेवून असते. स्वराच्या रूमकडे जात तिला दार उघडायला सांगते, परंतु स्वरा काही दार उघडत नाही. तेव्हा आता मंजुळा तिला विश्वासात घेण्याचा प्रयत्न करते आणि म्हणते, अगं स्वरा बाळा, मोनिका मॅडमची निवड का केली असेल, आता ती नाही आहे ना घरात, मग मला तू सगळं काही सांगू शकतेस, मला सांग तू नक्की असं का केलं बाळा, मी आहे तुझ्या बाजूने, मी तुला मदत करू शकते, आपण सगळे प्रॉब्लेम सॉल्व करूयात, असं म्हणून मंजुळा आता सारखं तिला विचारण्याचा प्रयत्न करते, परंतु ती आता काही सांगत नाही. तेव्हा मंजुळाचाही नाईलाज होतो. दुसरीकडे अभिषेक आता पोलीस स्टेशनमध्ये येतो आणि तावडेला विचारतो, काही पुरावा सापडला की नाही. तेव्हा आता तावडे म्हणतो, ही केस सॉल्व करायची आम्हाला सर्वात जास्त घाई झाली आहे, त्यामुळे तुम्हीच तुमच्या हाती काही लागलं तर सांगा. तर आता अभिषेक विचारतो की आमचे हॉटेल का सील केले, आम्ही राहायचं तरी कुठे, तिथे तुम्हाला काही पुरावे सापडणार आहेत का. त्यावरती तिथे पुरावे नाही सापडले तरी आम्हाला तुमच्यावर संशय आहे की शुभंकर ठाकूरनेच हे सगळं काही केलं असेल आणि तुम्हीही त्यामध्ये सहभागी असाल आणि पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न तुम्ही करताय. आता असं म्हटल्याबरोबरच अभिषेकच्या तळपायाची आग मस्तकात जाते. तो म्हणतो, तुम्ही काही पण बोलू नका, तर आता तुम्हाला दुसरा कुणावर संशय असेल तर सांगा, तसा आम्ही तपास करू, असं तावडे म्हणतो. तेव्हा आता त्याच्या डोक्यात प्रकाश पडतो की बरोबर आहे, ह्या इन्स्पेक्टर साहेब म्हणतायत ना की दुसरं कुणावर संशय असेल तर माझा संशय आहे तो मोनिका आणि विक्रम राजाध्यक्ष यांच्यावर, त्यामुळे आता यांची कसून चौकशी करायलाच हवी. तर खरंच आहे का कुणावर संशय, असं इन्स्पेक्टर साहेब विचारतात. तेव्हा आता अभिषेक म्हणतो की अजून तरी नाही, मी काही समजलं तर तुम्हाला सांगतो,
असं म्हणून आता तो थेट विक्रमच्या घरी येतो आणि विक्रमवर गण रोखत म्हणतो, विक्रम राजाध्यक्ष तुमचं काय चाललंय ना ते सांगा अगोदर. तेव्हा विक्रम म्हणतो, तुझं काय चाललंय ते अगोदर सांग, तू इकडे काय करतोस माझ्या घरात. तेव्हा अभिषेक लगेच त्याच्यावर गण रोखतो. तेव्हा विक्रम खूप घाबरतो. तो म्हणतो, अभिषेक हे बघ तू असं काहीही करणार नाहीयेस. त्यावरती आता जे बॉडीगार्ड असतात त्या सगळ्यांना शेख लगेच घर तपासायला सांगतो की कुठे काही शुभंकरचं सामान भेटतंय का पहा, कारण या आप लेकींवर माझा अजिबात विश्वास नाहीये. या दोघांनी शुभंकरला मारलं असेल मला असं वाटतंय, नाहीतर त्याला कुठेतरी किडनॅप करून ठेवलं असेल. तेव्हा विक्रम म्हणतो, काही पण बोलू नकोस अभिषेक, गण खाली घे. अभिषेक आता त्याच्यावरच गण रोखतो आणि म्हणतो की हे बघ तुझा तो जावई आहे ना मल्हार कामत, हजारदा ओरडून सांगितलंय की त्याने शुभंकरचा खून केला नाहीये आणि हळूहळू त्याच्यावर माझा विश्वास बसायला लागलाय, कारण तो खरा आहे. तो शुभंकरचा खून कधीही करू शकत नाही. पण तुम्ही आहात ना दोघे बापले, तुमचं काही खरं नाही, कारण तुम्ही कोणत्याही थराला जाऊ शकता हे मला शुभंकरने सांगितलं आहे. अगदी राक्षसी वृत्तीचे आहात तुम्ही. तो अगदी विक्रमच्या डोक्यावरच गण रोखतो. शुभंकरचे बॉडीगार्ड तेथे येत म्हणतात की घरामध्ये तर काहीच सापडलं नाही. तेव्हा या हॉलमध्ये चेक करा असं आता अभिषेक म्हणतो. तर ते हॉलमध्ये चेक करायला जातात खरे, परंतु विक्रम मनातल्या मनात म्हणतो, पुरावे नष्ट केले नाहीत, कारण जळालेल्या शर्टची राख अजूनही या हॉलमध्येच आहे, ती नष्ट करायचीच राहिली, फेकून द्यायची राहिली. असं म्हणून आता विक्रम खूपच घाबरतो. तेवढ्यातच तेथे मोनिका येते आणि अभिषेकच्या 2-3 कानाखाली मारत म्हणते, तुझी हिंमत कशी झाली माझ्या डॅडवर गण रोखायची. अरे विक्रम राजाध्यक्ष किती मोठे आहेत प्रोड्युसर, तुला माहीत असेल. तेव्हा आता अभिषेक म्हणतो, मला माहीत आहे कोण कसं आणि कोण कसं. तू माझ्याबरोबर काहीही कर ग, पण मी हटणार नाहीये, कारण तुझा तो मल्हार आहे ना तो निर्दोष आहे आणि तुम्ही दोघे दोषी आहात हे मला आता कळून चुकलंय. मोनिका म्हणते, सनी तुझ्या जेवढा जवळ आहे ना त्याच्यापेक्षा कैक पटीने माझ्याजवळ होता, त्यामुळे आम्ही त्याला काहीच करू शकतो. अगोदर माझ्या घरातून चालता हो, असं म्हणून मोनिका त्याला हाक लावून देते. तेव्हा विक्रम आता मोनिकाला म्हणतो, बरं झालं तू वेळेवर आली, नाही तर वाट लागली असती, कारण त्या दिवशी ते शर्ट मी जाळलं आणि इथेच हॉलमध्ये ठेवलं होतं, त्याची राख टाकायची राहिली होती. तेव्हा आता मोनिका म्हणते, डॅड हे बघ आपल्याला लवकरात लवकर आता काहीतरी करायला हवं, नाहीतर आपल्या अंगलट हे प्रकरण येऊ शकतं. त्या अभिषेकचा संशय फक्त आपल्यावर आहे, त्यामुळे आपण लवकरात लवकर काहीतरी करूयात. तेव्हा विक्रम म्हणतो, हो अभिषेकचं तोंड अगोदर बंद करायला हवं. तो पोलीस स्टेशनमध्ये जाऊन आपल्या विरोधात कंप्लेंट देऊ शकतो आणि आपल्या विरोधात पुरावे देखील गोळा करू शकतो. तेव्हा मोनिका म्हणते, डॅड तुझ्यासोबत माझीही वाट लागेल, तू लवकरात लवकर काहीतरी कर, नाहीतर काही खरं नाही. असं म्हणून मोनिका देखील खूप घाबरते. तर आता दुसरीकडे स्वराही मल्हारच्या म्युझिक रूममध्ये येते आणि तेथे गेल्यानंतर त्याच्या फोटोकडे पाहत ती म्हणत असते की मल्हार गुरुजी मला माफ करा, अहो मी तुमच्याकडे येण्यासाठी नकार दिला, माझ्या आईलाही वाईट वाटत असेल आणि मावशी आईला सुद्धा, पण मी काय करू, मनुका काकूने मला तसं सांगितलं होतं तसंच मी सेम बोलले. तर आता मंजुळा तेथे येते आणि विचारते, काय ग काय सांगितलं तुला त्या ढोलकीने बोलायला, मला ते सगळं सांग, मी तुझी मदत करेल नक्कीच. तर ती क्षमा देखील तेथे येत विचारते, नक्की काय झाले स्वरा, आम्हाला सगळं खरं खरं सांग, आम्ही तुझी मदतच करू. आपण मल्हार त्या पुराव्याच्या आधारे आपण मल्हार गुरुजींना लवकरात लवकर जेलमधून सुद्धा सोडवू. तर स्वरा आता काहीच बोलत नाही. निरंजन मामा तितक्यात तेथे येतात आणि म्हणतात, मला माहीत आहे मोनिका मॅडमनेच धमकी दिली असेल मल्हार सरांच्या जीवाची. तेव्हा हे ऐकताच आता मंजुळा आणि क्षमाला धक्का बसतो. त्या दोघीही आश्चर्याने विचारतात, काय म्हणालात तुम्ही निरंजन मामा. तेव्हा निरंजन मामा सगळं काही सत्य सांगू लागतात की मागच्या वेळी जेव्हा शुभंकर बरोबर ही गेली तेव्हा मोनिकाने एक व्हिडिओ बनवला होता सरांच्या ॲक्सिडेंटचा आणि तो व्हिडिओ सारखा स्वराला दाखवत होती. मग त्यामुळेच आम्हाला समजलं जीवाची धमकी दाखवून आता स्वराला ती ब्लॅकमेल करतीये. तेव्हा आम्हाला खरं तर खूप टेन्शन आलं होतं. आम्ही तो व्हिडिओ मिळवण्याचा खूप प्रयत्न केला, पण आमच्या हाती काही लागला नाही, तिने तो डिलीट केला. निरंजन मामाचं हे बोलणं ऐकताच मंजुळा आणि क्षमा या दोघीही खूप घाबरतात आणि स्वराला पुढे विचारू लागतात की नक्की काय झाले, आता ही अशीच धमकी दिली ना. तर आता स्वरा एकदम शांत होऊन जाते. तर मित्रांनो, पुढील भागामध्ये आता मोनिका ही विक्रमजवळ येत त्याला म्हणते, खूप मोठा प्रॉब्लेम झालाय, पोलीस स्टेशनमध्ये कोणीतरी माणूस आलाय, मला असं वाटतंय तू शुभंकरला जेव्हा गोळी मारत होतास तेव्हा त्याने पाहिलं आहे. त्याने आता कबुली दिली की तूच ती गोळी मारली होती शुभंकरला, खूप मोठा प्रॉब्लेम होऊ शकतो, तुझ्याबरोबर मीही अडकू शकते. स्वरा आता सगळं बोलणं ऐकते आणि पुढे येत म्हणते, म्हणजे दाढीवाल्या
काकांना तुम्ही मारलं का? तर मोनिका आणि विक्रम दोघेही घाबरतात. अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.